या स्पर्धेची एक ट्रॉफी जिंकणाऱ्या आणि तब्बल धनराशी 50,000 रुपये कॅश प्राइज असणारी सतीश स्मृती गावदेवी गावठाण सरपंच चषकाची स्पर्धा पहिल्या क्रमांकाच्या संघाला मिळणार आहेत 50,000 रुपये। त्यामुळे ही मॅच दोन्ही संघांसाठी महत्वाची आहे। करो या मरो, अभी नहीं तो कभी नहीं, डू और डाय मॅच। स्कायरा 11 वहाल टीम प्रथमतः बॅटिंग करणार आहे आणि त्यांच्या विरोधात टॉस जिंकलाय प्रियांश 8555 टाकीगाव। महादेवजी घरत यांचं आगमन झालंय, त्यांना मी मंचावरती येण्याची विनंती करतोय। आदरणीय सन्माननीय महादेवजी घरत, आपण देखील मंचावरती या। सेमीफायनल मॅच क्रमांक 14 आणि खऱ्या अर्थाने पाहायला गेला तर ही महत्वाची मॅच। दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा। वेलकम ऑल ऑफ यू। शूट द गुड गेम अँड शूट द क्वालिटी क्रिकेट। सेमीफायनल 2 जिंकेल तो धूमधडाक्यात एक ट्रॉफी इथून उचलू शकतोय आणि पहिल्या ट्रॉफी वरती नाव कोरलंय सतीश स्मृती जांभूलपाडा आणि या मॅच नंतर एखादा विनर संघ आपल्याला मिळणार आहे। फायनल मध्ये पोहोचणारा दुसरा संघ पाहायला मिळेल। गेम इज ऑन। बॉलिंग ट्रॅक वरती पहिलं षटक घेऊन चैतन्य पाटील, बॅट्समन पाहताय तुम्ही प्रयास कोहली आणि त्याच्या सोबतीला समीर नाईक। दोन्ही खेळाडूंनी आज दमदार बॅटिंग केली। वेगवान बॉल, बाउन्सरनं स्वागत करण्याचा प्रयत्न, अंपायरचा इशाराला वाईट बॉल, अतिरिक्त उंची आणि ते दंडित देखील केलं अंपायर्सनं। वॉर्निंग देखील दिले चैतन्य पाटीलनं। चांगल्या शैलीची गोलंदाजी नेहमी आपण चैतन्याची पाहतो, परंतु ही महत्वाची मॅच का प्रयास पाटील कोहली त्याच्यावरती हावी होतील। संपूर्ण दिवसामध्ये प्रयास कोहलीचा चांगला परफॉर्मन्स राहिला। आडव्या बॅटनं खेचून मारलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये प्रयास कोहलीच्या बॅट मधून पहिला खणखणीत षटकार। बॉलचा खेळ संपलाय आणि पहिल्याच बॉल वरती आक्रमण करत असताना प्रयास कोहली, चेतन ठाकूर यांच्याकडून पारितोषिक आहे। चैतन्यला 3 बॉल 3 विकेट्स, 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल। परंतु इथे फटका चांगला, परंतु डिक्लेअर स्पॉट मध्ये जाताना पाहायला मिळतो रन्स मिळेल। इथे देखील एका धावेने धावफलक 8 वरती जाऊन पोहोचेल। प्रयास कोहलीकडे सर्वांचंच लक्ष या मॅच मध्ये, कारण हा खेळाडू खेळला 4 षटकांपर्यंत राहिला तर एक मोठा टार्गेट बनवेल यातील मात्र शंका नाहीये। कारण 2 मॅच मध्ये प्रयास असाच खेळ आपण पाहिला। पहिल्या मॅच मध्ये आय थिंक 34 धावा आणि मागील मॅच मध्ये ज्या पद्धतीने बॅटिंग केले प्रयासनं जवळजवळ 37 धावा मागील मॅच मध्ये त्यानं कुठून काढल्यात। 71 रन्स 71 वरती तो 2 मॅचेस मध्ये राहिलाय। 71 धावा समीर साठी। हा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पंच पाहूया काय इशारा देतात। स्लिक बाईटचा इशारा आणि डिक्लेअर स्पॉट मध्ये रन्स मिळेल। इथे एक ही सिंगल, एकच धाव मिळणार आहे या बॉल वरती आणि एका धाव्याने धावफलक जाऊन पोहोचेल 9 वरती। बिनबाद 9 अशी स्टार्ट। बॅटनं बॉल डिक्लेअर स्पॉट मध्ये गेला तर स्ट्राइक रुटेड आहे, त्यामुळे लेग बाईटचा इशारा दिला अंपायर्सनं। स्ट्राइक वरती समीर नाईकच राहतील। गोलंदाज तयार चैतन्य पाटील। ओ चांगला बॉल, लाऊडली अपील, खेळाडूला परतावं लागेल। समीर नाईक, बिग फिश इन द नेट। पहिला मोठा धक्का लागलाय स्कायरा 11 वहाल टीमला। फलंदाज बाद। आणि नवीन खेळाडू मैदानामध्ये जाताना पाहायला मिळतो प्रतीक पाटील। हा देखील हा डिटर खेळाडू म्हणून ओळखला जातो, परंतु सध्याच्या घडीला परिस्थिती अशी आहे जिथे धावा तुम्हाला जमा कराव्या लागतील। कारण टाकीगाव टीमनं आज बलाढ्य दिगोडे टीमला पराभूत केलं। त्याच्या अगोदर आपण अजनबी ओवळे बॉस फायटर या संघाला पाहिलं। ओ प्रचंड वेग, तेज तर्रारा बॉल, विकेट किपर देखील थांबवू शकले नाहीयेत, एवढा वेगवान चेंडू होता। आणखीन एक डॉट बॉल, व्हेरिएशन देखील आहे चैतन्य पाटीलकडे, तेवढाच वेगानं बॉल देखील तो रिलीज करतो। किती भेदक त्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाली आणि सध्या तरी पुन्हा एकदा अडचणी वाढवल्यात। मागील 3 बॉल मध्ये, मागील 4 बॉल मध्ये विचार केला तर एक सिंगल, लेग बाईज, विकेट्स, डॉट बॉल असा सिलसिला राहिलाय। ओव्हर क्रमांक 1 पॉवर प्लेचा पहिलं षटक, शेवटचा बॉल।
आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, मागे एकच धाव मिळणार आहे त्यामुळे फाईन लेगला का प्रयत्न केला हा प्रश्न पडला, परंतु रन्स मिळतील. पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावरती एक खेळाडू बाद. स्कायरा 11 वहाल टीमची धावसंख्या 9 धावा. मागच्या मॅच मध्ये आपण जी गोलंदाजी पाहिली स्कायरा 11 वहाल टीमची, दमदार परफॉर्मन्स. अजनबी ओवळे संघाला त्यांनी पराभूत केलं. फक्त 22च काढू दिल्या होत्या 4 ओव्हर मध्ये. त्यामुळे या मॅच मध्ये किती धावसंख्येपर्यंत पोहोचेल स्कायरा 11 वहाल टीम कडे गोलंदाजीची भेदकता आहे, पण तो ही विसरू नका टाकीगाव टीम कडे 4-5 असे मुख्य फलंदाज आहेत. ते या मॅच मध्ये बॅटिंग चांगली करू शकतात. अगोदरच्या मॅच मध्ये अभिजित ठाकूर छोट्याच्या विरुद्ध 6 बॉल मध्ये 5 लागोपाठ षटकार हे चैतन्य पाटीलनं मागच्या मॅच मध्ये लगावले होते. त्यामुळे या मॅच मध्ये किती धावसंख्येपर्यंत पोहोचेल टीम स्कायरा 11 वहाल. पहिल्या षटकामध्ये 9 प्रभंजन आलं. पहिलाच बॉल फुल टॉस, क्षेत्ररक्षक आहे तैनात, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉल जाईल सीमा पार. खणखणीत षटकार. आणि स्कोर पुन्हा एकदा जाऊन पोहोचलाय 15 वरती. पहिल्याच बॉल वरती अशी सुरुवात पाहायला मिळाली होती चैतन्य पाटीलच्या विरोधात. इथे देखील स्वागत केलं. समोरच्या दिशेने व्ही शेप मध्ये केलाय वाईडिश लॉंग ऑनला, जिथे निहाल क्षेत्ररक्षक फिल्डिंग करतोय. रन्स मिळेल एक सिंगल. एका धाब्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती स्कोर तुम्ही पाहताय. पहिल्या ओव्हर मध्ये 9 रन्स आल्या. दुसऱ्या ओव्हरला जशी सुरुवात झाली पहिल्या बॉल वरती षटकार, दुसऱ्या बॉल वरती सिंगल, टोटल 7 धावा मोजल्यात. धावफलकावरती 16 रन्स. दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. 4 षटकांची मॅच. सेमीफायनल 2 तुम्ही अनुभवताय. बरेचसे प्रेक्षक जॉईंट आहेत आपल्या या स्पर्धेमध्ये. फुल टॉस बॉल हवा तितका प्रॉपर कनेक्शन नाहीये, कारण असे बॉल नेहमीच प्रतीक पाटील मोठ्या फटक्यांमध्ये कन्वर्ट करतो, परंतु बॅटच्या रडार मध्ये आला नाहीये. थोडासा शरीरावरती अक्षरशः हातावरती बॉल आदळला हे सांगत असताना आणि इथे एकच सिंगल. टायमिंग नाहीये बॉल वरती. हवा एक्झिक्यूट करू फटका एक्झिक्यूट करू शकले नव्हते, परंतु प्रयास जो खेळाडू मगासपासून धावा काढतोय 2 मॅच मध्ये 71 रन्स ज्यानं कंप्लीट केल्या. इथे चांगला फटका व्ही शेप मध्ये समोरच्या दिशेने मारलाय. क्षेत्ररक्षकाला बीट करून बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे सीमा पार. खणखणीत षटकार. जिथे प्रेक्षक देखील आहेत आणि त्यांनी सांगितलं की बाउंड्रीच्या थोडंसं आतमध्ये पडलाय बॉल, त्यामुळे इथे डिसिजन चेंज करण्यात आला. 4 धावा धावफलकावरती. 4 धाव्याने धावफलक 21 धावा धावफलकावरती. मागील 4 बॉल मध्ये 12 रन्स. आणि बॅटना चला मागील बॉल वरती चौकार, परंतु इथे हा फटका लांब लचक आहे आणि इथे पूर्णपणे 6 धावा मिळू शकतात. प्रयास कोहलीच्या बॅट मधून खणखणीत षटकार. षटकार प्रयास कोहलीने ठोकलेत. 11 षटकार आतापर्यंत मारण्याचा विक्रम केला. लाजवाब बॅटिंग. आणखीन एक आता उंच उडालाय का 12वा षटकार येईल? हो डेफिनेटली. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. लागोपाठ दुसरा षटकार आणि या ओव्हरला चांगलंच लांबलचक केलंय. 3 षटकार 1 चौकार आणि या ओव्हरचा विचार केला तर जवळजवळ 24 धावा मोजल्यात आणि या षटकानंतर धावफलकावरती धावा पाहायला मिळतात. 2 षटकांच्या अखेरीस 34 धावा स्कायरा 11 वहाल टीम. तेहतीस धावा झाल्यात. 33 रन्स. दोन षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती 33 धावा. शेवटचे 12 बॉल. बॉलिंग ट्रॅक वरती कौस्तुभ परदेशी
हा गोलंदाज इन्व्हाइट केल्या. अशा परिस्थितीमध्ये नवख्या गोलंदाजाला चान्स मागच्या मॅच मध्ये त्याने मॅन ऑफ द मॅच जरूर जिंकलाय, पण तो सध्या प्रयास कोहली ज्या फॉर्म मध्ये बॅटिंग करतोय. ओ चांगला बॉल, परफेक्ट यॉर्कर 3 स्टंपच्या मधोमध. LBW प्रतीक पाटीलला क्रीडांगण सोडावं लागेल. दुसरा धक्का लागलाय स्कायरा 11 महाल टीमला. बाद झालाय नवीन खेळाडू घनश्याम पाटील मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकाचा खेळाडू. आणि तो अशा परिस्थितीमध्ये प्रयासकडे जास्त स्ट्राईक असायला हवी, कारण ज्या खेळाडूंना मागील 3 बॉल मध्ये 16 जमा केल्या, जास्त वेळ त्याला तुम्ही नॉन स्ट्राईक एंड वरती ठेवून चालणार नाही. स्कायरा 11 वाळ टीम जो मुख्य खेळाडू आहे ज्याने या मॅच मध्ये धाबा काढल्या, जवळजवळ 30 धाव संख्येवरती तो बॅटिंग करतोय. 101 धावा पूर्ण झाल्यात. एकदा जोरदार टाळ्या उद्या प्रयास पाटील कोहलीसाठी. प्रयास कोहली या खेळाडूंना शतक ठोकलंय म्हणून या 3 मॅच मध्ये 101 धावा. या मॅच मध्ये देखील 30 धाव संख्येवरती बॅटिंग, तिन्ही मॅच मध्ये 30च्या पुढे निघून गेल्या. अगदी सॉफ्ट हँडने खेळल्या, ढकलल्या बॉलला, आणि हे गरजेचं आहे. फार उपयुक्त फटका आणि अशी सेन्सिबल अशी मानसिकता दर्शवणं गरजेची होती, जी आपण मागील बॉलवरती चर्चा केली की प्रयासला जास्त वेळ नॉन स्ट्राईक एंड वरती ठेवून चालणार नाही. आणि हे घनश्यामनं ओळखलं, स्ट्राईक त्याला दिले. आता राहिलेले काही बॉल शिल्लक आहेत, त्यामध्ये प्रयास किती बॉल खेळेल, कशा धावा जमा करेल. फुल टॉस बॉल मागे चाललाय. रन्स फक्त एकच मिळणार आहे डिक्लेअर स्पॉट मध्ये. 2 षटकांमध्ये 33 होत्या, पण या 3 बॉल मध्ये कौस्तुभ परदेशीनं चांगली वापसी करून दिली टीमला. फक्त 2च धावा. धावफलकावरती 35 रन्स पाहायला मिळतात. तिसरं षटक सुरू आहे. प्रियांश 855 टीम टाकीगाव आणि त्यांच्या विरोधात तुम्ही स्कायरा 11 वहाळ या 2 संघांमध्ये सेमीफायनल 2 पाहताय. काल सेमीफायनल जिंकत सतीश स्मृती जांभूलपाडा फायनल मध्ये पोहोचलाय. आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, फटका फसलाय. डीपवरून खेळाडू पोहोचलेत आणि इथे चांगला कॅच स्वप्नील खार पाटीलनं पकडलाय. परतावं लागेल बॅट्समन घनश्याम पाटीलला. आणखीन एक धक्का स्कायरा 11 वहाळ टीमला. क्रमांकावरती बॅट्समन सुजल गरत क्रीडांगणामध्ये एंटर झाल्या. धावफलकावरती या ओव्हरचा विचार केला तर मागील ओव्हरमध्ये जशा 24 रन्स आल्या, या ओव्हरमध्ये त्याची भरपाई केली. 4 बॉल मध्ये फक्त 2 धावा देत टीम टाकीगावला पुन्हा एकदा मॅच मध्ये शिरकाव करून देत असताना गोलंदाज कौस्तुभ परदेशी, अंडर 19 चा खेळाडू, युवा खेळाडू, पण तू दमखम दाखवला. स्कायरा 11 बलाढ्य वहाल टीमच्या विरोधात बेधडक कामगिरी, लाजवाब गोलंदाजी सध्याच्या घडीला तुम्ही पाहताय कौस्तुभ परदेशीची. पण तू इथे फटका चांगला खिचून मारलाय, जागा बनवली आणि त्याच्यानंतर बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मच निडेड सिक्सर. उत्कृष्ट कामगिरी करणारा गोलंदाज तुम्ही कौस्तुभ परदेशीला पाहताय. सुरुवात त्यानं 4 बॉल मध्ये रन्स फक्त 2 दिल्या, पण तो 5वा बॉल सुजल जसा क्रीडांगणामध्ये उतरला 600च्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग करणं पसंत केलंय. 41 धावा धावफलकावरती. इथे देखील शॉर्ट पिच बॉल आडव्या बॅटनं मारलाय. क्षेत्ररक्षक पाहतायत आणि फक्त पाहतच राहतील, आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॅक टू बॅक षटकार, आणि या ओव्हर्सला निरोप देत असताना मागील 2 बॉल मध्ये 12 कुठल्यात आणि 3 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धाबा लागला. स्कायरा 11 वहाल टीम 3 खेळाडू बाद 47 धाबा. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. मिलिंद मडवी यांना मी मंचावरती येण्याची विनंती करतोय.
सेमीफायनल सुरू आहे आणि सेमीफायनल चांगलीच रंगताना पाहायला मिळेल, कारण रन्स 3 ओव्हर मध्ये 47 पूर्ण केल्यात आणि अद्याप एक शेवटचं षटक आहे आणि ते बॉलिंग करण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती ओमकार नाईक आलाय. टाकी गावचा युवा खेळाडू. त्या 2 मॅच मध्ये या गोलंदाजीची देखील चर्चा राहिली, चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती आणि तो हे महत्वाचं षटक आहे. बॅटच्या मधोमध प्रयास कोहली आज आक्रमण जारीच ठेवलंय आणि ते आणखीन एक तडाखेबाज फटका आणि या षटकानं 50चा टप्पा ओलांडलाय. 53 धावा. या गावठांच्या तर छोट्या टायगर धनुष्य त्यांच्या वतीनं 709 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी देण्यात आलं असतं. फक्त उरणच्या आमच्या या गावठांच्या या छोट्या समर्थकांना सुवर्ण संधी. झेल पकडा सीमारेषे बाहेर. छोटा टायगर तयार आहे. छोट्या खेळाडूंना देखील पारितोषिक जिंकण्याची चांगली संधी. जे आणि संयम फायनल साठी एक गावठी कोंबडा लाईट हाऊस ग्रुप या सर्व सभासदांना जो झेल पकडे सीमारेषे बाहेर त्यांच्या धनुष्य यांच्या वतीनं फायनललाच कोंबडा. सुरमय नाही जरी घेतली झेल तरी लाईट हाऊस ग्रुपला कोंबडा त्यांच्या वतीनं दिला जाईल. क्या बात आहे. मागील बॉल वरती षटकाराला स्कोर पोहोचलाय 50च्या पुढे. 53 धावा. मागील 3 बॉल मध्ये 3 षटकार चालत म्हणूया. कौस्तुभ परदेशी शेवटच्या 2 बॉल मध्ये 2 षटकार. इथे सुरुवात ओंकार नाईकची. 3 बॉल मध्ये 18 मोजला टाकी गावनं. 37 वरती बॅटिंग करतोय प्रयास. पहिल्या मॅच मध्ये 34, दुसऱ्या मॅच मध्ये 37, तिसऱ्या मॅच मध्ये देखील 37 वरती पोहोचला. व्हेरी गुड बॅटिंग. अगदी 100च्या पुढे धावसंख्येचा विक्रम या मॅच मध्ये राहिला. इथे लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू व्हाईट बॉल आणि डिक्लेअर स्पॉट मध्ये देखील एक अतिरिक्त रन्स आपण ऍड करूया. धावफलकावरती 55 धावा. काही दिवसा अगोदर नाईट क्रिकेटची स्पर्धा टेंबुडेच्या मैदानामध्ये या 2 संघांमध्ये पाहायला मिळाली. तिथे बिग फाईट रंगला सामना. स्कायरा 11 वहालला पराभूत केलं टीम टाकी गावनं. कदाचित त्या मॅचचा बदला इथे काढतोय की काय. आणखीन एक चांगला फटका. कौशल्यपूर्ण स्किलिंग शॉट अँड टेकिंग गॅप. इनफिल्डला बेधून बॉल चालला बाउंड्री पार. खणखणीत चौकार. $59 रन्स. 59 धावा. मागच्या मॅच मध्ये बलाढ्य अजनबी ओवळेला फक्त 22 काढू दिल्या आणि इथे चांगली गोलंदाजी. इथे चांगला टप्पा आता रिलीज करत असताना पहिल्या मॅच मध्ये ज्या अजनबी ओवळे संघाने धुतुम टीमच्या विरोधात 78 धावा अवघ्या 25 बॉल मध्ये चेस केल्या, त्या टीमच्या विरोधात वहाल टीमनं फक्त 22 धावा 4 ओव्हर मध्ये त्यांना काढू दिल्या होत्या. त्यामुळे गोलंदाजी चांगली आहे आणि जो आता स्कोर बनलाय तो तेवढाच महत्वाचा बनलाय म्हणूया, कारण 50च्या पुढे गेल्यानंतर आता 60 वरती संघ. लाजवाब बॅटिंग आणि अद्याप या इनिंग मध्ये शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. धावफलकावरती 60 धावा. स्ट्राईक वरती बॅट्समन तुम्ही सुजलला पाहू शकता, ज्यानं 2 बॉल मध्ये 2 षटकार मारलेत. 12 धाव संख्येवरती बॅटिंग करतोय. 600च्या स्ट्राईक रेटनं सुजल कमालीची फटकेबाजी. 4 ओव्हरची मॅच. प्रियांश 11 टाकीगाव त्यांच्या विरोधात सुरुवातीला बेधडक अंदाजानं आक्रमण जारी केलं. पूर्वीच्या काळामध्ये एक मॅच एखाद्या टीमनं पराभूत केल्यानंतर त्या मॅचचा वचपा काढण्यासाठी वर्षभर वाट पाहावी लागत होती, पण आता क्रिकेट बदललंय. आज मॅच झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवसालाच भेट पडते आणि त्यामुळे आज लगेच दुसऱ्या मॅच मध्ये चांगलं कमबॅक. टीम स्कायरा 11 वहाल टीम कडून अफलातून फटकेबाजी. 60 धावसंख्या धावफलकावरती. का 2 बॉल मध्ये आणखीन एक मोठा स्ट्रोक येईल इथे की गोलंदाज ओमकार नाईक हवी राहतील. बॉलिंग ट्रॅक वरती ओमकार. प्रत्येक गोलंदाजाने एक षटकार खाल्लाय. दुसऱ्या ओव्हर मध्ये प्रभंजन 3 षटकार त्या ओव्हर्स मध्ये पाहायला मिळाले. इथे बॉल चांगला आहे, लाईन चांगली आहे. बॉलला थोडस वलन दिलं. डॉट बॉल. 23 बॉलचा खेळ संपलाय आणि 23 बॉलच्या अखेरीस धावफलकावरती 60 धावा. 15च्या सरासरीनं जरूर वाटचाल केली आतापर्यंत. शेवटचा बॉल शिल्लक आहे का शेवट देखील तसाच गोड होईल जो सुरुवातीला पहिल्याच बॉलवरती षटकार आला होता. मिस टायमिंग. फटका फसलाय. कॅचची संधी आहे. गोलंदाज क्षेत्ररक्षक सरसावलेत. फिल्डर पोहोचलाय आणि कॅच पकडलाय देखील आणि 4 षटकांचा खेळ इथे समाप्त होईल. 4 षटकांच्या अखेरीस स्कायरा 11 वहाल टीमनं बॅटिंग करत असताना 24 बॉल मध्ये धावा काढल्या. 60 धावा आणि हा सामना जिंकण्यासाठी टीम प्रियांश 855 टाकीगाव टीमला 61 धावेची आवश्यकता.
15.25च्या सरासरीनं हा सामना आता जिंकण्यासाठी 61 पूर्ण करावे लागतील. स्पर्धा तुम्ही पाहताय सतीश स्मृती गावदेवी गावठाण सेमीफायनल 2 एन्जॉय करताय. मॅचला मजा येईल. प्रेक्षकांना तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. सरपंच चषक 2025 चा दैदिप्यमान सोहळा. आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये दुसऱ्या सत्रामध्ये आपण बदल करूया. फायनल मध्ये जाणारा दुसरा संघ कोण असेल, स्कायरा 11 वहाल की त्यांच्या विरोधात टीम टाकीगाव फायनल मध्ये पोहोचेल का, हे ऐकण्यासाठी आपण मायक्रोफोन वरती करतोय परिवर्तन. कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईंट होतील रॉकस्टार प्रवीणजी गायकन. आजचे आमचे आचार्य पाहू शकाल मित्रांनो, अन्नदाता सदा सुखी. आजचे आमचे आचार्य जनार्दन मडवी साहेब उर्फ जॉनसिना यांच्या माध्यमातून उत्तम जेवणाची व्यवस्था करून दिली. जनार्दन मडवी साहेब आपलं सहर्ष स्वागत करतो. संघासाठी अहोरात्र मेहनत ज्यांची आम्हाला पाहायला मिळाली ते जनार्दन मडवी साहेब आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीला. ज्यांच्या शेतामध्ये स्वतः जे मालक आहेत या ग्राउंडचे आणि त्यांनी आम्हाला ग्राउंड देखील उपलब्ध करून दिला. जनार्दन मामा आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीला. प्रकाश टकले साहेब आणि जनार्दन मडवी साहेब यांचं या स्पर्धेच्या वतीने आम्ही म्हणजे क्रिकेटवरती नितांत प्रेम आहे मित्रांनो, आणि म्हणूनच हा ग्राउंड त्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिला. ते जनार्दन मामा आपलं आम्ही पुन्हा एकदा स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. काही क्षणातच सतीश स्मृती जांभूलपाडा क्रिकेट संघासाठी 10 किलोचा बोकड या ठिकाणी देण्यात येणार आहे. 15 किलोचा बोकड देण्यात आहे मित्रांनो. बोकड येतोच चालत चालत आणि काही क्षणातच लाईट हाऊस ग्रुप वरती तुम्हाला पाहायला मिळेल. धन्नू शेट यांना मुंडे, तुम्हाला मुंडे मुंडी पाय सुनील शेट आणि किशोर शेट यांना आणि धनु शेटला आपण कपुरा देऊया. तर चला आपण जाऊया मॅचच्या दिशेने. फायनलचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. याच्यानंतर दमदार लढत. तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि जमलेल्या पुन्हा एकदा तमाम सर्व लाडक्या प्रेक्षकांचं आम्ही सतीश स्मृती गावदेवी गावठाण सरपंच चषकामध्ये सहर्ष स्वागत. सर्वांनी जबरदस्त घेतलेली मेहनत आणि या सर्वांचं आपण पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करूया. केशरी कपाली गंध तमाम शिवछत्रपतींचा छंद एक मुखाने गाऊया. जगदंब जगदंब जगदंब. छत्रपती शिवरायांना वंदन करून स्पर्धेला सुरुवात झाली आणि पाहता पाहता अंतिम टप्प्यामध्ये ही 2 दिवसीय स्पर्धा तुमच्या भेटीसाठी आली आहे. सेमीफायनल, त्याच्यानंतर फायनलचा सामना. नितेश मुंबईकर साहेब वेशवी यांचं देखील या ठिकाणी शुभाग मंडळ साहेबांना विनंती असेल पण यावं व्यासपीठावरती. नितेश मुंबईकर साहेब वेशवी यावं. प्रियांश 11 855 टाकीगाव संघाला विजयासाठी जवळजवळ 24 बॉल मध्ये 115.25 ची सरासरीनं या धावा बनवाव्या लागतील. पाहूया कोण होईल मानकरी सरपंच चषकाचा. ही मॅच म्हणजे आमदारकीचं तिकीट मिळण्याबरोबर सरपंचाचं तिकीट मिळण्याबरोबरच ही मॅच म्हणजे तुम्ही थेट फायनल मध्ये प्रवेश करू शकाल. हो, पहिल्याच बॉल वरती चान्स होती, कदाचित अपील केली गेली होती फर्स्ट स्लिप पण त्या ठिकाणी निर्धाव चेंडूची समाप्त. 1 धाव मिळेल डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये. आय थिंक येस अंपायर पंच एक रन आहे ना ती लेग 22. चला सांगतायत पंच आम्हाला 22 लेग 22च्या स्वरूपामध्ये ही एक डिक्लेअर 22च्या स्वरूपामध्ये एक डिक्लेअर धाव मिळेल. एका धावेने अतिरिक्त धावेने एक्स्ट्रा धावेने धावफलक इथे उघडत असताना टीम 855 प्रियांश 11 टाकीगाव क्रिकेट संघ 61 धावेंचा पाठलाग करायचा भलं मोठं आव्हान. आणि त्या आव्हानाचा पाठलाग करत असताना सुरुवात चांगली केली परंतु मिठानला पीट करून चेंडू जाईल लॉंगॉनच्या दिशेने. तिथे अडवतील बॉलला धीरज पाटील. तोपर्यंत एक धाव कंप्लीट. एका धावेच्या मदतीने संघ पोहोचलाय दोन्ही आकड्यावरती.
जर चैतन्याने हा सामना जिंकवून दिला प्रियांश 11-855 टाकीगाव तर निखिल शेठ मडवी तर सन्माननीय सुनील शेठ मडवी साहेब सतीश स्मृती गावदेवी गावठाण संघाचे पुरस्कर्ते आणि या स्पर्धेचे अनबान शान यांच्या वतीनं 5,000 रुपयाचं पारितोषिक चैतन्यासाठी या ठिकाणी दिलं जाईल. क्या बात आहे, दमदार खेळाडू म्हणून सातत्याने त्याची ओळख राहिली मित्रांनो. परंतु पाहूया मागच्या हारचा बदला इथे घेईल का व्हाल क्रिकेट संघ स्कायरा 11. अगुटप्पाचा बॉल बॅटच्या टोनला लागलाय, लॉंगॉनच्या वरून बॉल जाईल सीमा रेषेच्या अगदी जवळ, वन बाउन्स चौकार. मुंबईकर वेशवी गावचे सुप्रसिद्ध उद्योजक युवा दमदार नेतृत्व म्हणून ज्यांची ओळख आपण पाहतो ते नितेश मुंबईकर साहेब वेशवी यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं महामहिम किशोरदादा मडवी आणि त्यांच्या समेत सुनील शेठ मडवी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते नितेश मुंबईकर साहेब वेशवी यांचा शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं करावा. लोटपूर प्रतीक्षेच्या नंतर आपण गावठाण गावामध्ये ही स्पर्धा एन्जॉय करतो मित्रांनो. सरपंच चषकाचा तर फलंदाज होईल मैदानातून बाद. नवीन फलंदाज येत आहेत स्वप्नील खार पाटील मिड ऑनला आल्या परफेक्ट झेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. अजून एक दे धक्का. प्रतीक प्रकाश पाटील मित्रांनो टी शर्ट वरती देखील ट्रिपल पी त्याच्या आपण पाहतो. ज्या पद्धतीने पिया पारिंगे अग्रेसिव्ह क्रिकेटर म्हणून सातत्याने त्याच्या ओळख पाहिले. कुठे फिल्डिंग होतं? अच्छा से मिड ऑफला फिल्ड तुम्ही त्याला पाहताय. एक अग्रेसिव्ह क्रिकेटर कसा असावा संघामध्ये त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण त्यांनी नेहमी सातत्याने दिलाय. सलग 2 बॉल वरती 2 विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज तुम्ही पाहताय प्रतीक पाटीलला. हो अगोदरच बॅट फिरवली. बीट होत आहेत निर्धाव चेंडूची समाप्ती. जबरदस्त गोलंदाजी. एक चौकारानंतर सलग त्याने लगेच उत्तर दिले 2 विकेट घेत असताना आणि P1चं पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बाबा लागतात धावफलकावरती 6 आणि आता 18 बॉल आणि 55 धावांची गरज. बघा फायनलचा सामना हा 3 षटकांचा असेल ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. ठीक आहे. सोडू नका. कदाचित शेवटच्या क्षणी निकाल तुमच्या बाजूने देखील असेल परंतु या क्षणाला विकेट गेल्यानंतर प्रियांश 11 टाकीगाव संघ त्याला अडचणीमध्ये तुम्ही पाहताय. परंतु स्कायरा 11 न्यू यंगस्टर वाल संघानं आतापर्यंत दमदार गोलंदाजी केली आहे. हर्षाची किंमत भलेही हिऱ्यापेक्षा कमी असते पण लाखो रुपयांचे हिरे घातलेला तर दागिना पाहायचा असेल तर 100 रुपयाचा हर्षाच लागतो म्हणून कोणाला कमी लेखू नये. आणि इथे या मैदानावरती चैतन्य बाद झाल्यानंतर का बाकी फलंदाजांमध्ये हिंमत नाही हे सिद्ध करावं लागेल. त्यांना दाखवावं लागेल की चैतन्य बाद झाल्यानंतर त्यांना हिंमत दाखवून या मॅच मध्ये पुनरागमन करावं लागेल.
धावा लागतात त्या 6. 61 धावांचा पाठलाग करता 18 बॉल 55 धावांची गरज जवळजवळ. प्रत्येक षटकामध्ये आता 3 षटकार ठोकावे लागतील तरच हा सामना ते जिंकू शकतील. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केलाय. कव्हर्सला फिल्डर येत आहेत दूरवरून आणि समीर नाईक तिथे झेल कॅरी करतायत आणि त्यांच्याकडून चुका कधीच होणार नाही आणि त्यांच्या माध्यमातून झेल टिपला गेला डीजे ब्रावोच्या माध्यमातून. अजून एक धक्का, दुसरा गडी बाद. मित्रांनो बरोबर कौस्तुभने तिथे मांडवाखाली उभा आहे आणि नेहमी संघाचा एक दमदार पाठीराखा म्हणून त्याची ओळख आम्ही सातत्याने पाहिले. क्या बात आहे. कौस्तुभ भी खुश. त्याला माहिती आहे की डीजे ब्रावो जबरदस्त या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत असं तुम्ही पाहताय. तो तिसरा गडी बाद झालाय तर संघ भरपूर अडचणीमध्ये आता पाहतोय. 17 बॉल मध्ये विजयासाठी 55 धावांची गरज. 6 वरती 3 गडी बाद झालेत आतापर्यंत. हो प्रॉपर टायमिंग. बॅटच्या रडार मध्ये बॉल आलाय. भूषण पाटीलच्या बॅट मधून तडाखा, सीमा पार षटकार. अत्यंत गरज होती आणि कौस्तुभने आल्या आल्या तो षटकार ठोकलाय आणि 6 धावेच्या मदतीने संघ पोहोचलाय. तो म्हणजेच 12 या धावसंख्येवरती. 16 बॉल 49 धावांची गरज. स्ट्रॉंग बॉडी लँग्वेजचा हा फलंदाज तुम्ही पाहताय. अकुटप्याचा बॉल शॉर्ट स्कोर लेग पंचांच्या अगदी जवळून बॉलला फेकून दिलाय. डीप स्कोर लेग क्षेत्ररक्षकात बॉलला उचलतील तोपर्यंत 1 धाव 1 धावेने संघ पोहोचलाय. तो 13 या धावसंख्येवरती. स्वप्नील खार पाटील, चैतन्य पाटील, निहाल नाईक 3 टॉप ऑर्डरचे फलंदाज बाद झालेत परंतु पार्थ कोहली आणि भूषण पाटील याच्यावरती आता जबाबदाऱ्या वाढल्या गेल्यात. परिस्थितीशी 2 हात करेल. शस्त्र टाकण्याचा विचार नाही, परवा नाही. आता संपलं तरी परंतु अर्ध्यातून माघार नाही. अकुटप्याचा बॉल होता, हुक करायचा होता परंतु बाईकच्या स्वरूपामध्ये एक सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय 14 या आकड्यावरती. गरज असेल उर्वरित 15 बॉल 48 धावांची गरज. आव्हान थोडस महागडं झालंय परंतु इथे तुम्हाला आता चौकारणी षटकाने डील करावी लागेल. 14 माफी असावी. 14 बॉल 47 धावांची गरज. घनश्याम हरिभक्त परायण घनश्याम. हो पुन्हा एकदा लेग कटर बॉल लाऊड अपील पांढऱ्या मागली गेली आहे. फलंदाज होईल बाद. अजून एक धक्का, 4था गडी बाद. 8-5-5 प्रियांश 11 टाकीगाव क्रिकेट संघाचा. मित्रांनो ज्यांनी आम्हाला सरळ हाताने या स्पर्धेसाठी मदत केली ते विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आकाश टकले साहेब यांच्या वतीनं 10,000 रुपये आणि या स्पर्धेची आन बान शान अर्थातच सतीशमती गावदेवी गावठण संघाचे खंदे समर्थक आणि पुरस्कर्ते सुनील शेठ मडवी साहेब यांच्या वतीने 51,000 रुपये. दीपक रामचंद्र मडवी साहेब यांच्या वतीनं 15,000 रुपये. महेंद्र रामचंद्र मडवी साहेब यांच्या वतीनं महेश रामचंद्र मडवी साहेब यांच्या वतीने 1,000 रुपये. निखिल मडवी साहेब यांच्या वतीनं 5,000 रुपये. प्रसाद राम पाटील साहेब यांच्या वतीनं 5,000 रुपये. प्रल्हाद मडवी साहेब यांच्या वतीनं 2,222. प्रकाश चांगू टकले यांच्या वतीने 1,000. अंकुश नारायण पाटील साहेब 1,000 रुपये. केशव सालाराम गरज साहेब 1,000 रुपये. जनार्दन दामू मडवी साहेब आमचे म्हणजे जॉन्सन मामा आचार्य यांच्या वतीने देखील 2,000 रुपयाचा योगदान या ठिकाणी लाभलाय. हलक्या हाताने बॉलला स्टार्ट केलं. डिक्लेअर 2 षटक कंप्लीट होतात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा लागतात त्या 15 आणि विजयासाठी गरज असेल 12 बॉल आणि 46 धावांची गरज. तर अंकुश रामनाथ मडवी साहेब यांच्या वतीने 2,000. महेश थली साहेब यांच्या वतीने 1,000. नामदेव टकले साहेब 550. हिराजी मडवी साहेब 500. रामदास ठाकूर साहेब भुतम यांच्या वतीने 1,000. 12 बॉल आणि 46. त्याच्यानंतर हिराजी मडवी साहेब यांच्या वतीने 500. रामदास ठाकूर साहेब धुतुम यांच्या वतीने 1,000 रुपये. त्याच्यानंतर मनोहर आत्माराम मडवी साहेब यांच्या वतीने 1100. बाबू रामा मडवी यांच्या वतीने 1,000. सुनील गरज साहेब यांच्या वतीने 1,000. शनिदास पात्रे साहेब 1,000. कृष्णा जानू गरज साहेब 3,000. सुरेश पांडुरंग पाटील साहेब 1,000. अनिराज मडवी साहेब यांच्या वतीने 1,000. मिलन मडवी साहेब यांच्या वतीने 500. आशिष पाटील साहेब 500. रणजित पाटील साहेब 1,555. रुपालीताई पाटील यांच्या वतीने 1,555 आणि संतोष तांडे साहेब 1,000. शिवदास तांडे साहेब 5,000. विष्णू
शेठ केबलवाले यांच्या वतीने 1000, सुरेश पाटील साहेब 1000, चैतन्य ठाकूर यांच्या वतीने 1100, प्रभाकर पाटील साहेब यांच्या वतीने 5000, शरद घरत साहेब यांच्या वतीने 2500 रुपयाचं योगदान आम्हाला लागलंय. आणि दीपक पाटील साहेब बिंजरचा बेताज बादशाह आता तर माजी सरपंच चिरले ग्रुप ग्रामपंचायत यांच्या वतीने 5000 रुपयाचं योगदान. आणि या स्पर्धेसाठी ज्यांनी सायकल आम्हाला दिली तो 0609 छोटा टायगर धनुष्यत यांच्या वतीने आणि ट्रॉफी आम्हाला देण्यात आल्या आहेत त्या स्वर्गीय शांताराम शेठ मडवी साहेब यांच्या स्मरणार्थ द बॉस रतीश सुनील शेठ मडवी यांच्या वतीने आणि त्यांच्या समेत किशोरदादा मडवी आणि सुनीलदादा मडवी यांच्या वतीने सन्मान चिन्ह आणि सामनावीराच्या ट्रॉफी आम्हाला देण्यात आल्या. या सर्व दानशूर दात्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. 10 बॉल 46 धावींची गरज, 8 षटकार मारायचे आहेत त्यापैकी एक आला. आता 9 बॉल मध्ये मारायचे आहेत एकूण 7 षटकार. चला चेंडू दे लगेच. जांभूलपाडा संघ जर पूर्ण आला नाही, संपूर्ण जो काल संघ होता, जर आपण पूर्ण संघ आला नाही या स्पर्धेमध्ये तर जो 15 किलोचा बोकड आहे तो कॅन्सल केला जाईल. मला सांगाल बोकड चोरीला गेलाय. संपूर्ण संघ जर आला असेल तर तुम्हाला 15 किलोचा बोकड सन्माननीय सुनील शेठ मडवी साहेब यांच्या वतीनं दिग्गज पुरस्कार करते. चला जाऊया मॅचच्या दिशेने. 9 बॉल आणि विजयासाठी 40 धाव्यांची गरज. अजून 3 बॉल असतील. 3 बॉल वरती जर 3 षटकार आले कदाचित या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करू शकेल 85511 प्रियांश 11 टाकीगाव. पुढे सरसन मारण्याचा प्रयत्न. तर लेग बायच्या स्वरूपात ही धाव मला वाटतं थोडासा आता कालोख देखील पडत चालला, त्याच्यामुळे फायनलचा सामना आयोजन कमिटी आम्हाला इशारा करते. तर 2 षटकांची फायनलची लढत असेल सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. तर एकदा मिळेल 8 बॉल 39 धावींची गरज. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतात सुजल पाटील. एक दमदार गोलंदाज राहिला, तितका चांगला फलंदाज, एक जेन्युइन ऑलराऊंडर कसा असावा नेहमीच आम्ही सातत्याने त्याला पाहिलं. 8 बॉल 39 धावींची गरज. कधी कधी विचारणं देखील गरजेचं असतं किंवा एखादा फलंदाज स्ट्राईक मिळाली तर शेवटी क्रिकेट आहे, प्रयासलाही माहिती आहे कधी सामना फलटू शकतो. ऑप्शनच्या बाहेरून जाणार चेंडू अंपायर बाहेर घोषित करतात. एक्स्ट्रा धावसंख्येमध्ये वाढ. जेव्हा जबाबदारीची जाण होते तेव्हा बऱ्याच गोष्टींचा त्याग करावा लागतो आणि इथे तुम्ही पाहताय भरपूर सगळे फलंदाज बाद झाल्यानंतर ही जबाबदारी त्याने स्वीकारली. अकोटप्प्याचा बॉल परंतु निर्धाव चेंडूची समाप्ती. यावेळेस बाहेरच्या दिशेने बॉलला बोलवलाय आणि लाईव्हची सेवा आम्हाला देण्यात आली होती मनोज मडवी साहेब यांचे आम्ही स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत. इव्हेंट लाईव्ह यांच्या वतीने आपण ही स्पर्धा पाहतो. यस चेक करतायत बॅट लागली का म्हणून प्रतीकचा ऑब्जेक्शन आहे. चेक कर प्रतीक. हेच ना की बॅट लागली की नाही यष्टेला बेल्सला बेल्स पडले वाटतं काय अगोदर पडले की पाय लागले ते चेक करूया किंवा त्याची बॅट लागली. रिप्ले दाखवतो. चला फिल्डिंग तर लावून घ्या आपण. निर्णयाची लगेच अंमलबजावणी करून निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. कौस्तुभ आहे ना. घनश्याम पाटील ते पाय लागले का काय बोल ना. नाही चैतन्य पुढे आत्ताचा बॉल जस्ट पाटी चौथाच बॉल. चौथा बॉल ना. पाचवा बॉल याचे काय माहिती वाईड आले त्याच्यानंतर पाय लागले का बेल्ट पडले ना. हा योच बॉल मागे
चला जायचंय म्हणून स्वतःहून निघलेत वाटतं. चला फलंदाज पंच हिट विकेट ना मग गोलंदाजीच्या खात्यामध्ये ही विकेट तुम्हाला पाहायला मिळेल. थँक्यू नीरज राणा सर आणि बोराडे सर धन्यवाद. फलंदाज होईल बाद 5 धक्का टीम 8555 प्रियांश 11 टाकीगाव या संघाला बॅट लागली. चला बरोबर योग्य निर्णय पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आलाय. तर षटक देखील कंप्लीट होईल. अवघे 6 बॉल शिल्लक असतील. 6 बॉल मध्ये आता पाहिजे त्या 38 धावांची गरज. या लगेच चला गोलंदाज धीरज आपण गोलंदाजी मार्क वरती तत्पर आम्ही. चला सतीश स्मृती जांभूलपाडा संघाचे संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये या लगेचच 2 षटकांची फायनल असेल आणि दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. नवीन फलंदाज मैदानावरती आपण पाहतो ओंकार नाईक. आता 12 पण सर्व गेले ते सावरकरला. बघा मित्रांनो ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो 15 किलोचा बोकड या ठिकाणी आता आलेला आहे. तर सतीश स्मृती जांभूलपाडा संघाला इथे तो देण्यात येणार आहे. तर सुनील शेठ मडवी साहेब यांच्या वतीनं कारण तो संघ काल थेट फायनल मध्ये प्रवेश केलाय आणि तो बोकड तुम्हाला दाखवला जातो तुमच्या स्क्रीनवरती. बघा बोकड मित्रांनो पाहू शकाल 15 किलोचा बोकड सतीश स्मृती जांभूलपाडा क्रिकेट संघाला इथे देण्यात आला. 30 त्यांची जोरातच होईल. तर 2 दिवस त्याला खाऊ द्या अजून मजबूत होईल. 15 ते 20 किलो होईल. लगेच तुम्ही तोडू नका त्याला. त्याला जरा 2-3 दिवस राहू द्या. तर जाऊया मॅचच्या दिशेने. 5 बॉल मध्ये आता गरज असेल. 38 धावांची गरज आहे. बॅटची एज लागली बाहेरची कडा लागली. फलंदाज अजून एक बाद 7वा धक्का. यू आर वॉचिंग वन साइड मॅच. एकतर्फी हा सामना तुम्ही एन्जॉय करताय. सेमी फायनल तुम्हाला पाहायला मिळाली परंतु असं वाटलं होतं की पुन्हा एकदा टाकीगाव संघ जड जाईल कारण टेंबोडे नाईट स्पर्धेमध्ये टाकीगाव संघानं दमदार फलंदाजी केली होती. तो पीआय विसरला नाही आणि त्याच्या समेत मला वाटतं घनश्याम देखील विसरला नाही. परंतु इथे चेंजेस पाहायला मला बदला पुन्हा एकदा 2 संघांमध्ये म्हणजेच एक तिमारी तर दुसरी हमारी. हे दोन्ही संघ एक सामना आतापर्यंत मला वाटतं जिंकतीलच कारण जिंकण्याच्या उंबरठ्यावर तुम्ही सध्या पाहताय तो म्हणजेच स्कायर 11 न्यू यंगस्टर वहाल क्रिकेट संघ. अरे वो तेरे को बकरी बोला था तू बोकड बोला था बकरी लेकर आया. धनुषेट यावं चला आता शेवटचा निर्णय क्षण या ठिकाणी आलाय. आता ओटी भराचा कार्यक्रम सुरू होईल. या तर गोलंदाज सज्ज होत आहेत. पोस्ट ओव्हर 1 बॉल हलक्या हाताने खेळले काढलेत. मॅच मध्ये केवळ औपचारिकता शिल्लक फक्त 1 बॉल शिल्लक. 37 धावांची गरज. निखिल शेठ यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपण पाहताय. चला कॅप्टन या लगेच सतीश स्मृती जांभूलपाडा संघाचा कॅप्टन या आपण आणि थेट फायनल मध्ये प्रवेश केलाय. आजच्या दिवसामध्ये स्काय 11 न्यू यंगस्टर वहाल क्रिकेट संघ अभिनंदन. दमदार कामगिरी ठरली आणि आज प्रयास एकमात्र खेळाडू